नमस्कार. नम सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सखी, थेंबे थेंबे तळे साचे अशी एक म्हण आहे आणि खरं त्या म्हणीत किती तथ्य आहे नाही. एखादी गोष्ट जेव्हा आपण हळूहळू करत राहतो नंतर त्या गोष्टीचं एका मोठ्या समूहात रूपांतर होतं. आपल्या महिला सुद्धा अशी छोटी छोटी बचत करत राहतात आणि स्वतःला स्वावलंबी करत असतात. कारण आता बचत ही एका गटापुरती मर्यादित नाहीये, तर त्याचे खूप मोठं व्यापक स्वरूप झालेलं आहे. पण मग ही बचत कशी करावी? सरकारचा या योजनेसाठी काही पाठिंबा आहे का? आज या सगळ्याचा विचार आपण करणार आहोत आणि याच अनुषंगाने चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे बचत गटाद्वारे ग्रामीण महिलांचं सबलीकरण. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी अशीच व्यक्ती आपण इथे आमंत्रित केली आहे. आज आपल्याबरोबर आहेत श्री अंकुश केदार. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. श्री अंकुश केदार हे कृषी विषयात पदवीधर आहेत. सध्या ते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर येथे कार्यरत आहेत. आज त्यांच्याकडून आपण बचत गट मुख्य कशाच्या आधारे चालतो, सरकारचा या योजनेत आपल्याला काय लाभ होऊ शकतो आणि बचत गट कसा चालवावा हे सगळं जाणून घेऊयात. पण अर्थात आमच्या सखींचा प्रश्नोत्तराद्वारे कार्यक्रमात सहभाग खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न आपल्या विषयाला अनुसरून असावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा. चला आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे बचत गटाद्वारे ग्रामीण महिलांचं सबलीकरण आणि आज आपल्याबरोबर आहेत श्री अंकुश केदार. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं स्वागत. धन्यवाद. खरं तर आजचा जो आपला विषय आहे की बचत गटाद्वारे ग्रामीण महिलांचं सबलीकरण. खरं तर आपल्या ज्या महिला आहेत, सखी आहेत, त्या फार पूर्वीपासून बचत करणं म्हणजे बचत कशी करा हे त्यांना सांगावं लागत नाही. पण आता ही संकल्पना थोडी बदलली आहे. हळूहळू बचत करून त्या त्यातून काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करतात, स्वयंसिद्ध बनतात, स्वावलंबी होतात. कारण आता बचत गट म्हणजे नुसतं पैसे जमा करणं एवढ्यापुरतं मर्यादित नाही राहिलं, खूप मोठं व्यापक स्वरूप झालंय. मग नक्की बचत म्हणजे काय किंवा बचत गट म्हणजे काय, आम्हाला काय सांगाल? मुळात आपण आता सांगितलं त्याप्रमाणे बचत गट किंवा महिलांना बचत करायला सांगायची आवश्यकता नाही. ते मुळातच काटकसरी असतात. पण परंतु कसं आहे की आता त्याला त्यांची स्वतःची बचत जी पहिली सुरुवातीला होती, तर ती बचत त्यांची स्वतःची बचत होती आणि त्यांच्या कुटुंबासाठी किंवा संसारासाठी ते खर्च करीत होत्या. बरोबर. पण आता त्याच्यामध्ये एक संकल्पना अशी त्याच्यामध्ये तयार झाली की एक 10 ते 12, 15, 20 महिलांनी एकत्र येऊन एक त्यांच्या एकमेकीच्या मदतीसाठी त्यांचं एकत्र येऊन जे गट तयार केला जातो, मग त्याला आपण बचत गट अशी संकल्पना आहे. मुळात बचत गट जे तयार करत असताना म्हणजे एक समविचारी लोक, समार्थिक परिस्थिती असलेले आणि ज्यांचं एकमेकाशी म्हणजे जिव्हाळ्याचं नातं आहे, अशा महिलांना एकत्र आले तो गट चांगल्या प्रकारे होतो. पण त्याच्यासाठी असं काही आहे का की त्या गटामध्ये एवढ्याच महिला हव्यात, असं काही नियम आहे का? साधारणतः आपण जर पाहिलं की जास्त प्रमाणामध्ये जर महिला किंवा एकंदर जास्त लोक जवळ राहिले तर त्यांचं एकमेकाशी जे कनेक्टिव्हिटी असते किंवा जे आंतरिक त्यांचं जे संबंध आपण म्हणतो तर ते कमी राहतात. त्याच्यामुळे ह्याची एक संख्या एक रिस्ट्रिक्टेड केली आहे. 10 ते 20 सदस्यांचा मिळून एक गट साधारणतः केला जातो. ओके, म्हणजे 10 ते 20 सदस्य किंवा 10 ते 20 महिला मिळून यांचा एक बचत गट. अशा पद्धतीत आपण असे कितीही बचत गट सुरू करू शकतो. होय होय. म्हणजे त्याची अशी काही मर्यादा नाही. नाही. बरोबर. सर, मला सांगा की तुमचा ग्रामीण भागात या बचत गटांशी डायरेक्ट संबंध कसा आला? विशेषतः माझं जे बॅकग्राऊंड आहे, मी बीड जिल्ह्यातील केज तालुका तेथील सारणी सांगू हे माझं गाव आहे आणि त्याच्यात माझं म्हणजे ते पूर्ण ग्रामीण भागच असल्यामुळं आणि माझं शिक्षण पण विशेषतः प्रायमरी शाळेत झालेलं आहे आणि ॲग्रिकल्चर हा माझा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेला विषय आहे. आणि ज्यावेळेस जॉबमध्ये मी रुजू झालो म्हणजे गट विकास अधिकारी या पदावर माझ्या 1992 मध्ये मी रुजू झालो की गट विकास अधिकारी म्हटलं की ग्रामपंचायत आणि
पदाधिकारी ग्रामपंचायतच्या विकासाच्या योजना राबवण्याशी संबंध येतो. आणि त्याच्यामध्ये महत्वाचा जो कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये ग्रामीण विकास म्हणजे महिलांचा विकास किंवा बालकांचा विकास म्हटलं की ग्रामीण विकास आला. माझा तेव्हापासून त्याच्याशी संबंध आला. साधारणतः परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुका आहे. तिथे एक 95-96 मध्ये मी तिथे गट विकास अधिकारी असताना एक डॉकरा म्हणून आपल्याकडे गट होते, म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ वुमेन अँड चाइल्ड वेलफेअर, म्हणजे त्याच्यामधून सुरुवातीला ती कन्सेप्ट त्याच्यामध्ये निदर्शनास आली. मग त्यावेळेस साधारणतः 11-12 महिला एकत्र यायच्या. त्यांनी मग आपापसात बसून त्यांनी ठराव करायचा, अध्यक्ष सचिव. मग त्यांनी त्याच्यामध्ये किती बचत करायची ते ठरवायचं आणि मग त्याला शासन त्याच्यामध्ये अनुदान देत होतं. मग त्याचं जी म्हणजे त्याला असं म्हणावं त्या प्रमाणामध्ये त्याच्यावर म्हणजे कॉन्सन्ट्रेशन नव्हतं. त्याच्यामध्ये IRDP जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये वैयक्तिक मग त्याला पुन्हा महिला असो अगर पुरुष असतो दारिद्र्यरेषेचे कुटुंब त्याच्यावर काम केलं जातं. पण जसं तुमचा असा ह्या बचत गटाशी संबंध आला, जसं तुम्ही सांगितलं की 10 ते 20 महिला एकत्र येऊन एक बचत गट सुरू करू शकतात. बरोबर. पण नक्की तुम्ही मला थोडंसं सविस्तर सांगू शकता की आता हे जे त्यांची काही पैशांची मर्यादा असतात का की एवढे बचत गटामध्ये सुरू करू शकतो, परत ते पैसे ठराविक जी रक्कम आहे ती कोणाकडे ठेवली जाते किंवा काय आहे ते, म्हणजे आमच्या अशा काही महिलांना जर सुरू करायचं असेल तर कसं करू शकतो? एक सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर आता आपण शहरी भागात किंवा ग्रामीण भागात आपण पाहिलं तर BC नावाचा एक प्रकार असतो. BC मध्ये काय केलं जाते की एक 10-15 जे काही मैत्रिणी वगैरे असतात ते एकत्र येतात आणि मग त्यांच्या त्या गरजेसाठी एक 5,000, 10,000, 100 काय त्यांच्या रुपये ते जमा करतात आणि त्याच्यातून ज्यांना कोणाला गरज आहे अशा महिलेला ते हे दिलं जातं. आता फक्त हा कन्सेप्ट आपलं स्वयंसहायता बचत गटामध्ये तोच कन्सेप्ट आहे. पण त्याच्यामध्ये फक्त एक जो BC मध्ये जो प्रकार आहे की ज्याला पैसे दिले जातात आणि ती पुन्हा नंतर त्याची बारी येईल तेव्हा त्याला ते पैसेही केले जातात. पण हे स्वयंसहायता बचत गटामध्ये कन्सेप्ट जो आहे सगळ्यांचं त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन केलं जातं. त्याच्यामध्ये किती बचत करायची ही पहिल्यांदा म्हणजे जेव्हा बचत गट स्थापन करायचं 10 ते 12 महिला एकत्र आल्या की त्यांनी अगोदर त्यांचं ते अध्यक्ष कोण सचिव कोण त्यांनी ठरवून घ्यावं. मग ते त्यांनी ठरवून घेतल्यानंतर मग किती बचत करायची, म्हणजे 2 रुपये करायचे, 10 रुपये करायचे, 20 रुपये करायचे, 25 रुपये पर महिन्याला किंवा पर डे त्यांनी ठरवून घ्यायचं. म्हणजे अगदी पर डे पासून 20 ते 25 रुपयापासून काही 4-4, 5-5 रुपयापासून बी, म्हणजे त्याला काही लिमिट नाहीये त्याला. आणि मग त्यांचं त्याच्यामध्ये जी साधारणतः बचत गट चालवण्यासाठीचे जे कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये एक साधारणतः काही सूत्र निश्चित करून दिलेले आहेत. त्याला जागतिक बँक आपण म्हणतो किंवा नाबार्ड जे म्हणतो आपण, नाबार्डनं एक आर्थिक समावेशन किंवा त्यांचं ते हे होण्याच्या दृष्टिकोनातून आणि काही सूत्र निश्चित केलेले आहेत. आणि पुन्हा महाराष्ट्र शासनानं जे काही महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आपण राबवत आहोत, म्हणजे केंद्राच्या धर्तीवर NRLMच्या धर्तीवर MSRLM आपण राबवत आहोत, तर त्याच्यामध्ये काही ऍडिशन 5 सूत्र त्याच्यामध्ये हे केले, असे टोटल 10 सूत्र त्याच्यामध्ये निश्चित केले आहेत. त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे हे सगळ्या गोष्टीचं जे आहे की किती व्याज द्यायचं, मग ते व्याज किती कुणी घ्यायचं ते पण ते बचत गट ठरवणार, त्यांची जी काही बचत होईल आणि मग कोणाच्या गरजेप्रमाणे त्यांचं ते निळ करून ते सगळ्यांनी मिळून त्याच्यातले ठरवायचं आणि त्यांना मग ते देत राहायचं. बरं सर, हे स्वयंसिद्धा बचत गट याविषयी आम्हाला अधिक जाणून घ्यायचंय. फोन आलाय तो अधिक घेऊया. शीतल आपल्याशी बोलतायत पुण्यावरून. नमस्कार. हा सर. नमस्कार शीतलजी, बोला. हा सर, मॅडम नाही का, माझा बचत गट आहे. माझ्या बचत गटाला 15 महिने पूर्ण झालेत. शिवतनिष्ठा महिला बचत गट म्हणून. पण आम्हाला ना आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग वगैरे दिलेलं नाहीये. तर मी आतापर्यंत बँकवाल्यांना, बचत गटाचे समन्वयक त्यांना खूप मागणी केली की नाही का आम्हाला एखाद्या गोष्टीचं ट्रेनिंग द्या, आम्हाला एखादा उद्योग सुरू करायचा बचत गटातर्फे. पण आम्हाला अशी उडवाउडीची उत्तर दिली जातात किंवा असं ते ट्रेनिंगचं ते असतं ना, म्हणजे जे प्रशिक्षण देतात ना लोक, त्यांचे नंबर दिले जातात आम्हाला. आणखी सांगतात की नाही का इथे इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तिथं जा, तुम्ही पुण्याला जा, हडपसरला तिथं ट्रेनिंग घ्या, असं आम्हाला उत्तर दिलं जातं. पण आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला भेटत नाहीये. बरं शीतलजी, तुमच्या प्रश्नाला आपण नक्कीच उत्तर देऊया. सर काय सांगाल, जसं त्यांनी खूप छान असा एक प्रश्न विचारला की शिवतनिष्ठा बचत गट त्यांचा आहे, 15 महिने पूर्ण झालेत आणि कुठल्याही गोष्टीची, जसं तुम्ही सांगितलं सुरुवातीला आपण कार्यक्रमात, की महिलांना बचत करा किंवा कशी करावी हे सांगण्याची, शिकवण्याची गरज पडत नाही. पण तरीही त्याचं एक शास्त्रशुद्ध ट्रेनिंग जर त्यांना दिलं तर ते अजून पुढे जाऊ शकतात. आणि आपल्या शीतलजी जे आहेत पुण्यावरून बोलतायत, तर त्यांना तशा एका ट्रेनिंगची गरज आहे त्या पूर्ण महिलांना. तर अजून त्यांना काय मार्गदर्शन करू शकता की कुठे जाऊन किंवा कशा पद्धतीने ते अजून ट्रेनिंग? याच्यामध्ये शीतल मॅडमनी सांगितलेला मुद्दा बरोबर आहे. म्हणजे 12 महिने त्या गटाला झालेले आहेत, 15 महिने त्यांना पूर्ण झालेले 15 महिने पूर्ण झालेले आहेत.
आणि त्याचं एक मॅडम त्याचं ते ग्रेडेशन सिस्टीम एक आपल्याकडे असते, ते ग्रेडेशन करून घेऊन त्यांना एक खेळतं भांडवल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला प्रस्ताव पाठवून दिलं जातं. ते साधारण त्यांचं जे ग्रेडेशन केलं जातं एक 17 ते 18 म्हणजे 17 ते 18 मुद्दे त्याच्यामध्ये कव्हर केले जातात आणि त्याच्यातून जे फर्स्ट ग्रेडेशन, सेकंड ग्रेडेशन आणि थर्ड ग्रेडेशन, त्या ग्रेडेशनमध्ये त्यांना जे पास होण्यापासून 90च्या पुढे मार्क गेले की त्याला 15,000 रुपये खेळतं भांडवल, म्हणजे 15,000 त्यांची प्लस त्यांनी बचत जी काही केलेली आहे ती बचत आणि प्लस त्याच्यातून मग ते आपलं ते जी काही खेळतं भांडवल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत दिलं जातं ते डायरेक्ट त्या बचत गटाच्या खात्यावर जमा होतं आणि मग तेवढंच बँक त्याला कर्ज देते. आता राहिला मुद्दा ट्रेनिंगचा, तर आता फक्त त्यांनी कोणती ऍक्टिव्हिटी करायची आहे ती एकदा त्यांनी ठरवून घ्यावा आणि आमची गट समन्वय किंवा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी किंवा गट विकास अधिकाऱ्याशी संपर्क साधणं जास्त महत्वाचं राहील. आणि तिथं काही ही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही रास्त जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी त्यांनी भेटून घ्यावा, ते त्याची व्यवस्था करून देते. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे. हा, कारण त्यांना जी उडवाउडवीची उत्तरं वगैरे येतात त्याच्यासाठी सर आपण नेमकं म्हणजे त्याची प्रोसेस त्याला समजून घ्यावं लागेल. म्हणजे सर आपण त्याच्याविषयी अधिक बोलूया. एक फोन घेऊया. भारत वावळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न आहे की ग्रामीण भागामध्ये महिलांनी केलेल्या बचतीवर व्याजाची आकारणी कशा प्रकारे केली जाते आणि ह्या महिला बचतीच्या माध्यमातून जी जमा झाली त्यावर त्या स्वतःचा व्यवसाय, कुटीर उद्योग किंवा रोजगार निर्मिती कशा प्रकारे करू शकते आणि त्याचबरोबर त्यांना या लोनवर पण लोन मिळू शकतो का आणि त्याच्यापुढे असं की यांनी केलेल्या उत्पन्नावर यांना मार्केटची व्यवस्था कशी होते, यांचे मार्केटमध्ये उत्पादन कसं खर्च करू शकतो यावर प्रकाश टाकावा. धन्यवाद भारतजी. आपल्या सखींसाठी तुम्ही खरंच खूप चांगले मुद्दे आणि विचारलेले आहेत. जसं त्यांचा पहिला प्रश्न होता की ग्रामीण भागात हे जे बचत गट सुरू केले जातात तर व्याजाचा दर कसा निर्धारित असतो? नाही, याच्यामध्ये आता मी सुरुवातीला सांगितलं तसं बचत गट जे सगळ्या महिला त्याच्यामध्ये एकत्र येऊन त्यांनी किती बचत करायची पर डेला किंवा 15 दिवसाला, महिन्याला त्यांनी ठरवायचं आहे आणि त्याच्यात ती म्हणजे ती बचत केलेली आपलं ती बँकेत ठेवणं हा त्याचा हेतू नाहीये. ती जी काही त्यांच्याकडे बचत झालेली आहे ती त्यांच्या अंतर्गत सदस्यामध्ये ती वाटून किंवा त्यांच्या गरजेप्रमाणे त्याला देणं महत्वाचं आहे आणि त्यांची व्याजाचा दर हे त्यांनी ठरवून घ्यायचा, 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये. पण आता जे आपल्या शासनाचं जे आपण गाईडलाईन दिलेलं आहे की साधारण त्यांनी 2 रुपयांना ते अंतर्गत लेंडिंग करावं, म्हणजे एकमेकाला अंतर्गत वाटप करावं आणि ही ऍक्टिव्हिटी त्यांची साधारणतः 3 ते 6 महिन्यापर्यंत वॉच केली जाते. आता त्याच्यातला मागाचा जो मुद्दा मी म्हटलं काही सूत्र आहे त्याच्यामध्ये साधारणतः त्याविषयी तर आपण बोलूयाच. म्हणजे व्याजाचा दर ते अंतर्गत आपापल्या डिसाईड केला पाहिजे. ह्याच्यामध्ये त्या उद्योग व्यवसाय कसा सुरू करू शकतात, त्यांना लोन कसं मिळेल आणि त्याचं मार्केटिंग चांगल्या पद्धतीने कसं केलं पाहिजे, या सगळ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. घेऊयात एक छोटीशी विश्रांती. बघत राहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला चर्चेचा विषय आहे बचत गटाद्वारे ग्रामीण महिलांचं सबलीकरण आणि आपल्याबरोबर आहेत श्री अंकुश केदार. सर, आपल्याला एक फोन आलेला आपल्या एक सखीचा, उमा महाजन आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो, हा बोला उमाजी. मी स्वतः बचत गटात काम केलंय कोऑर्डिनेटर म्हणून. पनवेल तालुक्यात YMC म्हणून युसूफ मॅरेज सेंटरचा एक तारा येथे मी अल्प बचत गटाचं काम केलेलं आहे. खूप जवळून बघितलेलं आहे. हे गट खूप असं इतकं उपयुक्त आहे की महिला फक्त आर्थिक सक्षमता नाही होता, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सोशल ह्या सुद्धा बघण्याचे दृष्टिकोन खूप बदलते. घरातल्या मुलाबाळांना सुद्धा आई फक्त काही गोल सांभाळणारी नसून आम्हाला पैसे कमवून देणारी आई आहे. एक त्याच्यामध्ये आदर निर्माण होतं. समाजात सुद्धा तिच्याकडे बघण्याचं दृष्टिकोनच बदलते. सामाजिक म्हणा, राजकीय म्हणा, आर्थिक म्हणा, तिच्याकडे बघण्याचं दृष्टिकोन बदलतं आणि ती सक्षम होते, सर्वच क्षेत्रात सक्षम होते. ही मला वाटतं की फक्त ग्रामीण भागात जास्त आहे, तर शहरी भागात सुद्धा व्हायची गरज आहे का असं मला वाटतं. तुम्हाला काय? धन्यवाद उमाजी. खूप छान सांगितलं त्यांनी की जसं त्यांनी स्वतः अल्प बचत गटात बरोबर खूप जवळून काम केलंय आणि खूप छान सांगितलं की एक सखी सक्षम होते. बचत गटाचा उद्देश फक्त आता नुसते पैसे जमा करा आणि त्यातून भिशी पार्टी टाईप नाही, तर त्यातून ती स्वतःला सिद्ध करते. ग्रामीण भागात तर चालूच आहे, शहरी भागात हे किती प्रमाणात होऊ शकतं किंवा होतंय? तुमच्याकडे काही असे अनुभव? याच्यामध्ये शहरी भागामध्ये ही स्वयंसहायता बचत गट आणि चांगल्या प्रकारे त्यांचे म्हणजे ते नर्चरिंग केलेले आहे. त्यांचे ते आपापसामध्ये तो जो भाग आहे आता मॅडम ते बोलल्या
तर ते शहरी भागामध्ये पण त्याचा ते नियोजन आणि त्याच्यामध्ये त्याला शहरी सुवर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना म्हणून म्हटलं नगरपालिकेमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये बरोबर. त्यासाठी एक वेगळा विभाग दिलेला आहे आणि त्यांच्या मार्फत म्हणजे सुंदर सुंदर म्हणजे ती काय म्हणते त्याला ह्यांच्या रुटीन ह्याच्यामध्ये चांगलं काम त्याच्यामध्ये झालेलं आहे. सर मला असं म्हणायचं की आता जसं उमाताईंनी सांगितलं की एका स्त्रीला, महिलेला, सखीला आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय घरात सुद्धा आदर मिळतो. म्हणजे एक बचत गट आता फक्त बचत गट न राहता त्याचं नावही आता बदललेलं आहे की स्वयंसहायता, स्वतः सहायता करा आणि दुसऱ्यांनाही त्या सहायता करतात. निश्चित. मग ह्या बचत गट ह्या संकल्पनेचा उदय केव्हा झाला आणि त्याचे काय काय दृश्य परिणाम किंवा काही उदाहरणं तुम्ही आम्हाला काय सांगाल सविस्तर? बचत गट तर सुरुवातीला आपण म्हणले तसं त्या आधी काळापासून चालू आहेत, परंतु जर आपण त्याचे एक दृश्य परिणाम आपल्याला दिसले बांगलादेशामध्ये मोहम्मद युनुस यांनी ह्याचा खऱ्या अर्थाने त्याला प्रसिद्धीमध्ये आला. एक साधा रिक्षावाला माणूस मोहम्मद युनुस म्हणजे रिक्षावाले होते आणि तिथं पाहायला त्यांना थोड्या पैशासाठी त्या लोकांना म्हणजे सावकाराकडे जावं लागायचं किंवा अजून कुणाकडे, पण त्याला ते बँका वगैरे गरीब फाटलेला माणूस किंवा कुणी महिला असेल तर त्यांना जवळ कुणी केलं जात नाही. पण त्यांनी त्याच्यामध्ये लीड घेऊन त्यांनी एक पूर्ण बांगलादेशाचं त्याचं चित्र बदललं. मग तिथून ते बचत गटाची संकल्पना सुरू झाली. मग ती महाराष्ट्र शासनानं आणि केंद्र शासनानं हे बरोबर 1900 त्याला काय म्हणतात 81 मध्ये IRDP तुम्हाला बोललो तसं त्या पिरियडमध्ये 95-96 मध्ये साधारणतः डॉकरा आणि त्याच्यानंतर मेजर जो त्याच्यामध्ये सुवर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना ही जी महाराष्ट्राला 50 वर्ष झाल्यानंतर शासनाने सुरू केली, तिथून त्याला खऱ्या अर्थानं ब्रेक त्याला चांगल्यापैकी मिळालेला आहे. खरं आहे. ह्या ज्या योजना आहेत त्याविषयी आपण अधिक जाणून घेऊयातच, पण आज आपल्याबरोबर आपल्या दुसऱ्या गेस्ट ज्या आहेत फोनद्वारे संगीता रायपुरे आपल्याबरोबर आहेत. हॅलो संगीताजी. हॅलो. नमस्कार संगीताजी. संगीताजी सहाय्यक प्रकल्प अधिकारी आहेत आणि संगीताजी आज आपल्याबरोबर श्री अंकुश केदार आहेत. आजचा जो आपला विषय आहे की ग्रामीण महिलांचं सबलीकरण बचत गटाद्वारे, हा विषयावर आपली चर्चा चालू आहे. खरं त्या बचत गटाद्वारे महिलांचा विकास होतच आहे, पण अजून कशा पद्धतीने त्या पुढे आल्या तुम्ही काय सांगाल मॅडम? आज जर तुम्ही बघत असाल तर बचत गटाचं एक मोठं जाळं पूर्ण जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे आणि गटाच्या माध्यमातून आज असं एकही कार्य नाही जे महिला करू शकत नाही. आज तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर बघत असाल तर प्रत्येक उद्योगामध्ये महिला ही पुढे गेलेली आहे. आपला विकास ही गटामध्ये येऊन खूप छान पद्धतीने करत आहे. आणि आज तुम्ही बघतच असाल की मोठ्या प्रमाणामध्ये शेतीशी संबंधित कामं जे आहेत ती स्वतः महिला घेत आहेत आणि त्या शेतीसोबतच रिलेटेड जे दुसरे काही कामं आहेत उद्योगा संबंधामध्ये ते सुद्धा महिला मोठ्या प्रमाणामध्ये करत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून एक इतकं सुंदर कार्य आपल्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप सुंदर प्रकारे काम चालू आहे आणि याचा खूप फायदा होत आहे गावातील ग्रामीण भागातील महिलांना. पण या बचत गटांना शासकीय योजनेचा काही फायदा किंवा काही लाभ होतोय का? हा खूप छान लाभ होत आहे मॅडम. आता यापूर्वी कसं आपल्या इथे सुवर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना होती जी 1 एप्रिल 99 पासून ही चालू झाली. या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बचत गट स्थापन करण्यात आले होते. ते पण एक शासकीय योजना आहे आणि ही सुरुवातच तेव्हापासून झाली असं म्हणायला हरकत नाही. तेव्हापासूनच बचत गट उदयास आले मोठ्या प्रमाणामध्ये. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 35,000च्या वर गट आहेत जे खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि जे शासकीय योजनेच्या माध्यमातून जे महिलांना प्रोत्साहन मिळत आहे या कामासाठी. कारण की आज तुम्ही जर बघाल कोणतेही जर काम करायचं राहिलं तर सर्वात पहिले गावामध्ये व्यक्ती येतो तर तो त्या गटातील अध्यक्ष कोण आहे हिला विचारतो. म्हणजे गटाच्या माध्यमातून जर कोणतेही काम हे खूप छान पद्धतीने केलं जात आहे. त्यांना जर सांगितलं तर एका वेळी कसं 10 कुटुंबासोबत ते लोक एकत्रित येतात. आताच कसं हे जे शासकीय योजनेअंतर्गत गट पहिले कसं फक्त गटात लिमिटेड काम होतं गटापुरते. आता कसं गटांचे एका गावामध्ये 10 पेक्षा जास्त जर बचत गट असेल तर त्या गटाच्या माध्यमातून एक संघ तयार केला जात आहे. अगदी खरं. आणि ग्राम संघाच्या माध्यमातून तर यास खूप सुंदर काम गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केल्या जात आहे. खरं संगीताजी खूप छान सांगितलं तुम्ही की बचत गटा माध्यमाद्वारे त्यांचा खूप विकास होत चाललाय. तुम्ही ही जी माहिती आमच्यावर दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर जसं त्यांनी सांगितलं की खरंच की बचत गट संकल्पनेचा उदय झालाय वगैरे, पण केंद्र शासन व राज्य शासनाने महिला बचत गटाची संकल्पना केव्हापासून अंमलात आणली? म्हणजे आता त्यांनी
की ह्या वेगवेगळ्या योजना आहेत, अभियान आहेत? त्याच्यामध्ये बचत गटाची संकल्पना आताच आपण बोललो त्याप्रमाणे की 1 एप्रिल 99 पासून आपलं जे महाराष्ट्राला 50 वर्ष पूर्ण झालं किंवा देशाला 50 वर्ष पूर्ण झालं तेव्हापासून ह्या बचत गटाला बूस्ट मिळाला असेल त्याला म्हणते की त्याचं. आणि बचत गटाचं म्हणजे त्याचं एक प्रत्येक ठिकाणी त्याला आपण असं म्हणता येईल की पहिलं एक सिंगल महिला असेल तर जरा त्याच्यावर थोडं म्हणजे त्यांचं ते मानसिक दृष्ट्या वगैरे सगळ्यात ते त्याच्यावर म्हणजे अन्याय होण्याचे वगैरे किंवा त्याच्यावर हे करण्याचे चान्सेस होते. पण आता खेडेपाड्यात किंवा कुठेही बघाल तुम्ही ते हे 10-15 जर सखी जमा झाल्या मग त्यांच्या विरोधात ते डिसाईड करून गेलं तर ते मग कोणत्याही परिस्थितीचा मग ते आर्थिक असेल, सामाजिक असेल, अजून कोणत्याही प्रकारचे असेल चांगल्या प्रकारे ते हँडल करू शकतात. आणि खरं त्याचा खूप चांगला रिझल्ट आपण आता बघतच आहोत. निश्चितच खरंच आहे. सर मला हे विचारायचं आहे की मगाशी तुम्ही सांगत होता की हे बचत गटांची काही सूत्र आहेत, म्हणजे हे बचत गट कशाच्या आधारे चालले पाहिजेत, त्याची काहीतरी 10 सूत्र आहेत, ती आम्हाला सविस्तर सांगा. बचत गटाचे ह्याच्यामध्ये एक जे सूत्र आहेत ते साधारणतः एक आता मग आपण बोललो त्याच्यामध्ये आपल्या मागे मॅडमने सांगितलं होतं पुण्याच्या किंवा ते नुसतं आर्थिक विकासच त्याच्यामध्ये महत्वाचं नाही तर सामाजिक विकास झालेला आहे. तर आर्थिक विकास करण्यासाठी जे सूत्र आहेत तर महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये नियमित बैठक त्यांनी घेणं महत्वाचं आहे. मग ते नियमित बैठक घेत असताना त्याच्यामध्ये ते 15 दिवसाला त्यांनी बैठक घ्यावा. 15 दिवसाला बैठक घेत असताना मग त्यांनी किती बचत करायची हे त्यांनी आपापसात ठरवून घ्यावा. मग ती बचत झाल्यानंतर त्यांची जी त्यांचं कॉर्पस तयार होईल किंवा त्यांचं जे भांडवल तयार होईल किंवा त्याच्यात जी गरजू महिला असेल तर त्या गरजू महिलेला मग ते त्यांची कर्जाची ज्याच्या गरजेप्रमाणे त्याची मागणी आणि ते सगळ्यांनी मिळून तिला ते ठरवून द्यावा. त्याला व्याजाचा दरही त्यांनी ठरवून द्यावा आणि ते मग त्याचे नियमित त्याची परतफेड करावा. ही साधारणतः 5 सूत्र झाली. आणि 6 बाकीची जी 5 सूत्र आहेत त्याच्यामध्ये जो महत्वाचा मुद्दा आहे की त्यांच्यामध्ये शिक्षण की आपल्या त्या बचत गटातील सगळे महिलांच्या कुटुंबातील मुलं वगैरे जे असतील ते अंगणवाडीमध्ये असतील किंवा शाळेमध्ये असतील किंवा ते स्वतः 100% साक्षर असल्याच पाहिजेत. त्यांच्या घरातली सगळी मुलं त्याच्यामध्ये शाळेत गेलेच पाहिजे आणि त्यांना योग्य शिक्षण मिळालं पाहिजे. त्याला गरज जर त्यांना पडत असेल तर मग त्यांनी ते शाळेतले हेडमास्टर असतील किंवा त्याला मार्गदर्शन करेल त्या बैठकीला ते बोलू शकतात. दुसरं आहे आरोग्य, म्हणजे त्यांनी स्वतःही बिमार नाही राहिल्या पाहिजे, त्यांची मुलंही बिमार राहिले नाही पाहिजे. मग त्यासाठी जे आपले शासकीय सोयी आहेत, आपले दवाखाने आहेत ते त्याच्यासाठी त्यांनी मिळून काम करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे की जे आपल्या ग्रामपंचायत स्तरावर किंवा ग्रामपंचायत ज्या त्यांच्या क्षेत्रातल्या म्हणून त्यांचा ते सगळ्याशी संबंध असावा. जसं ग्रामपंचायत संबंध असावा, तिथल्या सेवा सहकारी सोसायटी आहेत त्यांच्याशी संबंध असावा, त्यांच्याशी मिळून मिसळून त्यांनी काम करायचं आहे. मग आपले दवाखाने वगैरे असतील. आणि नंतरचा शेवटचा जो महत्वाचा मुद्दा आहे की शाश्वत विकास, नाही तर काही दिवस पैसे कमवले पुन्हा तो सोर्स बंद झाला हा महत्वाचा मुद्दा नाही. त्याला कायमस्वरूपी काय करता येईल याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्लॅनिंग करावं आणि त्या प्लॅनिंगसाठी मग त्यांना मदत करायला आमचे ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद ह्याच्यामध्ये आहे, कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो हे आपण सगळं जाणून घेऊयात एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे बचत गटाद्वारे ग्रामीण महिलांचं सबलीकरण आणि आपल्याबरोबर आहेत श्री अंकुश केदार. आपल्याला एक फोन आलेला आहे. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार सर, मला असं विचारायचंय बचत गटामध्ये विभिन्न स्वभावाच्या व्यक्ती, विभिन्न प्रवृत्ती, प्रत्येकाचे विचार वेगळे, पण उद्दिष्ट मात्र एक असतं की स्वयंरोजगारामधनं आपलं उद्दिष्ट साध्य करायचं, चांगला उद्योग करायचा आणि तो नफा प्रत्येकाने वाटून घ्यायचा. यामध्ये प्रत्येकाने कशी काळजी घ्यावी की आपला बचत गट सांघिक पद्धतीने चांगलं संघटन करेल आणि सकारात्मकपणे उद्दिष्ट साध्य करेल, एकी पण राहिली पाहिजे टिकून आणि बचत गट टिकला पाहिजे, या दृष्टीने आपण काय टिप्स द्याल? धन्यवाद. धन्यवाद रवींद्रजी. खरंच खूप छान असा प्रश्न त्यांनी विचारला. म्हणजे आपल्या सखींसाठी, सगळ्या सखींसाठी ज्या ज्या ह्या बचत गटाला संलग्न आहेत, सगळ्या सखींसाठी खूप छान प्रश्न आहे की विभिन्न स्वभावाच्या प्रवृत्तीच्या महिला त्यात असतात, तर त्याच्यामध्ये ती एकी कशी राहिली पाहिजे, कारण तो नफा प्रत्येक जण वाटून घेणार आणि म्हणजे जसं तुम्ही मगाशी सांगितलं की एकदा नफा मिळाला आणि तो बंद झाला तर त्याला उपयोग नाही आहे, तर तो सतत ती ऍक्टिव्हिटी किंवा ते चालू राहिली पाहिजे ती गोष्ट. एक चांगलं त्यांनी सांगितलं. म्हणजे सगळ्या सखींना टिप्स काय द्याल? सगळ्या सखींना माझं एकच म्हणणं राहील की विश्वास नावाची जी गोष्ट आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला विश्वास एकमेकांवरचा तुटू नये. आणि आता हे जे बचत गट आपण जे स्थापन केलेले आहेत ते प्रत्येक गोष्ट त्याची ऑन पेपर आहेत
आणि कधीही कुणी काहीतरी उलट सुलट सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये. जोपर्यंत आपण प्रत्यक्ष गोष्ट नजरेने ही करीत नाहीत, त्याची खातरजमा करीत नाहीत, तोपर्यंत त्या सखींनी सगळ्यांनी मिळून ते गोष्ट विश्वास ठेवू नये. आणि सगळ्याच गोष्टी डॉक्युमेंटेशन किंवा त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचे पेपर्स वगैरे असल्यामुळं तिथं काही प्रॉब्लेम येत नाही. खरं तर म्हणजे सर मला असं वाटतं की हा महत्वाचा मुद्दा आपल्या सगळ्या सखींना तुम्ही सांगितलं की विश्वास नावाची गोष्ट तुटू देऊ नये. आणि डॉक्युमेंटेशन किंवा जे पेपर वर्क आहे म्हणजे जर कुठल्या बचत गटात ते होत नसेल तर त्यांनी ते पेपर वर्क करणं खूप महत्वाचं आहे, नाही का? आणि एकमेकींवर विश्वास ठेवून तरच तो बचत गट पुढे चालू राहील. या बचत गटाची मुख्य उद्दिष्ट कोणती आहेत सर? बचत गटाच्या आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की ग्रामीण भागातील गरीब लोक जे आहेत त्यांनी एकत्र येऊन त्यांनी त्याच्यामध्ये की एक त्यांची संस्था म्हणजे किंवा बचत गट त्यांनी तयार केलेला आहे. आणि त्याच लोकांनी ते एकमेकांची मदत करतात. जर की दुसऱ्या एखाद्या बाह्य यंत्रणेची मदत करण्यापेक्षा एक आपण आपली मदत घ्यायला आणि द्यायला त्याच्यामध्ये काही कमीपणा वाटत नाही. आणि दुसरा मुद्दा आहे की त्यांच्यामध्ये जी कौशल्य आहे, अंगभूत कौशल्य आहे, ते कौशल्याची वृद्धिंगत करणं हा महत्वाचा कन्सेप्ट आहे. आणि तिसरा जो मुद्दा आहे की हे सगळं करीत असताना महत्वाचा जो हेतू आहे की दारिद्र्याच्या बाहेर निघणं. तर आपण तसं पाहिलं, जर आपण धडा पाहिला तर चिमण्याचं एक आपण जाळं पाहतो, एक चिमणी त्या जाळ्यातून उडू शकत नाही, पण सगळ्या चिमण्यांनी जर ठरवलं तर त्या जाळ्यातून ते उडून जातात. तर तसं महत्वाचा कन्सेप्ट आहे की त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास त्यांनी करून घेणं हा महत्वाचा मुद्दा आहे. सर खरं तर मला तर ह्या मुद्द्याकडे यायचं की सध्या महाराष्ट्रात आपल्या कशा प्रकारे या गटाद्वारे महिलांचं सबलीकरण करण्यात येत आहे बचत गटाद्वारे? कारण आजचा जो आपला विषय तो आहे आणि बचत गटाद्वारे आपल्या महिला आपल्या सखी किती पुढे आल्या ते आपण बघितलं. बचत गटासाठी किंवा ग्रामीण महिला बचत गटासाठी की केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन हे मिळून ते नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन एक मिशन मोडवर राबवलं जातं. मिशन शब्दाचा अर्थच आहे की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नफा तोटा बघायचं नाही, ते झोकून त्याच्यामध्ये कामाला लागायचं. तर या दृष्टिकोनातून आपल्याकडे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या अभियानाची CBD बेलापूरला त्याचं ऑफिस आहे. ते राज्य स्तरावरती युनिट काम करतं. प्रत्येक जिल्हा स्तरावर एक जिल्हा युनिट आहे आणि प्रत्येक पंचायत समिती स्तरावर एक ब्लॉक युनिट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक गाव असं एक इंटेन्सिव्ह, नॉन इंटेन्सिव्ह आणि सेमी इंटेन्सिव्ह 3 पद्धतीने हे अभियान राबवलं जातं. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक स्तरावर कर्मचारी प्रशिक्षित युथ वगैरे त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि ते प्रत्येक गावामध्ये त्याच्यामध्ये जातात. एक पहिल्यांदा गट आणि गण निवडले जातात. जिल्हा परिषदचं एक गट आणि त्याच्यामध्ये 2 पंचायत समितीचे गण असतात. जिथे कुठे SC ST पॉप्युलेशन जास्त आहे, त्यांचं ह्युमन इंडेक्स मानवी विकास निर्देशांक जे म्हणतो आपण, त्यांचं ते गरीब आहेत अशी गावं निवडली जातात. सगळे दारिद्र्यरेषेखालची कुटुंब, त्याच्यामध्ये प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती, एक महिला आपल्या बचत गटामध्ये समाविष्ट केली जाते. आणि त्याच्यामध्ये जी काही 7वी 8वीच्या पुढे जी महिला शिकलेली आहे तिला ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे महत्वाचं म्हणजे आमच्याकडे 3-4 स्तरावर त्याचं ट्रेनिंग दिलं जातं. एक हैदराबादला आहे, पुन्हा आपल्याकडे पुण्याला यशदा मार्फत ट्रेनिंग दिलं जातं. पुन्हा तिकडचे काही आंध्रामधले वगैरे चांगले गट तिथले आमचं MSR त्यांना बोलून घेतं आणि त्यांच्या मार्फत त्यांना गावात जाऊन ट्रेनिंग दिली. जसं आपल्या ज्या पहिल्या सखी होत्या शीतल, त्यांनी सुद्धा ट्रेनिंग एकदम चांगल्या प्रकारे ट्रेनिंग घेतलं जातं. आणि त्याच्यातून त्यांनी रिझल्ट म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स. पहिले आमची महिला म्हणजे समोर गावात कोणी अधिकारी किंवा समजा ग्रामसेवक तलाठी जरी आला तर घराच्या बाहेर निघत नव्हत्या. पण आज तुम्हाला अभिमानानं सांगायला हरकत नाही की बिलकुल ते फेस टू फेस जिल्हाधिकारी असतील किंवा मुख्य कार्यकारी असो, अगर कोणतेही अधिकारी असो, ते त्यांचे प्रश्न मांडतात आणि त्याची सोडवणूक करून घेतात. म्हणजे हा निश्चित कॉन्फिडन्स हा त्याला बचत गटाद्वारे निर्माण झालेला आहे. सर अजून एक योजना आहे की दीनदयाल ग्रामीण कौशल्य विकास योजना. तसं जीवनोन्नती हे अभियान कसं राबवलं जातं ते काय हे तुम्ही सांगितलं. ह्या दुसऱ्या योजनेबद्दल पण थोडं सांगा. दीनदयाल कौशल्य विकास योजना जी आहे की ह्याच्यामध्ये महत्वाचा जो गाभा आहे, जसं की आपल्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंब असतील किंवा महिला बचत गटातील जे आपल्या त्यांच्या कुटुंबामध्ये 18 ते 35 वयोगटातील मुलं असतील, मुली असतील किंवा त्यांच्याकडे जी कौशल्य आहे त्यांच्या ते कौशल्याचा शोध घेऊन आणि त्याच्यामध्ये अजून त्याला व्हॅल्यू ऍडिशन जे आपण म्हणतो किंवा ते जर तो सध्या एखादा कोणता व्यवसाय करीत असेल तर त्या व्यवसायाला अनुसरून त्याला प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याला 6 ते 7 हजार रुपये महिन्याला त्याला उत्पन्न मिळावं या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात.
मग त्याच्यासाठी जे प्रोफेशनल इन्स्टिट्यूट जसं की आपलं इंडस्ट्रियलिस्ट असतील किंवा अजून त्यांचे ते चेंबर्स, महाराष्ट्र चेंबर त्यांचे ऑफिस आहे, त्याला म्हणजे आमची गव्हर्नमेंट यंत्रणा त्यांच्याशी जाऊन टायअप करते आणि त्या मुलांना केलं जातं. म्हणजे हे ज्याचे ते काही त्यांचं प्रशिक्षण म्हणजे ड्रायव्हिंग असेल, केस कर्तनालय असेल किंवा ते किराणा दुकान असेल किंवा अजून त्याला पोल्ट्री करायची असेल किंवा ते हे म्हणजे सगळ्या प्रकारचे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये त्याला, आणि त्याचे एकदम रिझल्ट एकदम बेस्ट आहेत. वा सर, आपल्याला एक फोन घेऊया. शुभांगी धिरंगी आपल्याशी बोलतायत ठाण्यावरून. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार सर. नमस्कार शुभांगीजी, बोला. हा नमस्कार सर. नमस्कार मॅडम. हा सर, मला प्रश्न विचारायचा. आमचा बचत गट चालू आहे, पण तो एखाद्या संस्थेला जोडला पाहिजे का, आणि डायरेक्ट आम्ही बँकेतून हे केलं तर चालेल का, बँकेत अकाउंट खोलून? बरं, धन्यवाद शुभांगीजी. सर, अशा आपल्या बऱ्याच महिला आता समोरून तुम्ही सांगितलं की त्यांच्यात एक आत्मविश्वास आलेला असतो आणि आपल्या सगळ्या महिला सखींचे फोन घेऊन आपल्याला कळतं की त्यांचा एक बचत गट चालू आहे, तर तो एखाद्या संस्थेला जोडला जाणं गरजेचं आहे का, किंवा ते बँकेशी संलग्न राहून करू शकतात का? काय सांगाल आपल्या सगळ्या सखींना? नाही, याच्यामध्ये म्हणजे संस्थेला जोडायला काही हरकत नाही. म्हणजे आपलं त्याच्यामध्ये शासनाचं नियोजनच तसं आहे आणि एक से भले दो से भले चार, तसं एक संस्थेचं अजून पुढे त्यांचं तुम्हाला पाठबळ मिळेल. आणि महत्वाचं म्हणजे तुमचं फक्त जे आमची पंचायत समिती आहे किंवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आहे त्यांच्याशी तुमचं टायअप होणं महत्वाचं आहे. तर तुम्ही ठाण्याचाच आहात म्हटल्यावर आपल्या शिवडी बेलापूरला आमचं एक महाराष्ट्र लेवलचं ऑफिस आहे. तिथं बी आमचे ते वेगवेगळे लोक प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतात, गट समन्वयक आहेत वगैरे, त्यांच्याशी चर्चा करून म्हणजे एकदम काय म्हणते त्याला तुम्हाला ते हा जो काही निर्णय आहे संस्थेला जोडायचा किंवा नाही हे पण त्यांनी सामुदायिकरित्या आपण ठरवून आणि तसा ठराव करून निर्णय घ्यायचा. म्हणजे सगळं स्वातंत्र्य आपल्या सखीने दिलेलं आहे. ग्रामीण महिलांच्या सबलीकरणासाठी शासनाच्या काय काय योजना आहेत ते सगळं आपण जाणून घेऊयात एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे बचत गटाद्वारे ग्रामीण महिलांचं सबलीकरण आणि आपल्याबरोबर आहेत श्री अंकुश केदार. सर, खरं तर खूप छान छान टिप्स, खूप छान माहिती आम्हाला तुमच्याकडून मिळत आहे. कौशल्य आणि रोजगार निर्मिती ह्या मुद्द्याकडे मला यायचं की कौशल्य आणि रोजगार निर्मिती म्हणजे काय? मुळात जर आपण पाहिलं ग्रामीण भागातील कोणत्याही तरुण तरुणीमध्ये त्यांच्यामध्ये कौशल्य आहे, पण त्या कौशल्याला ज्या प्रमाणामध्ये त्याला पैसे मिळायला पाहिजे किंवा त्याचं त्या कौशल्याचं रूपांतर व्हायला पाहिजे ते होत नाही. मग त्या महिलेतील आणि त्या तरुणातील ते कौशल्य जे त्यांच्याकडे अवेलेबल आहे तर ते शोधून म्हणजे त्यांची मुलाखती वगैरे आमचे एक्सपर्ट लोक घेतात. बरं. आणि मग त्या मुलाखती घेऊन त्याला 3-3 महिन्याची 4-4 महिन्याची ट्रेनिंग त्याला दिली जातात. ते ट्रेनिंग केल्यानंतर जर ते सुरुवातीला त्या जे गोष्ट करीत आहे त्याला 100 रुपये मिळत असेल तर त्याच्या प्रशिक्षणानंतर ते 300 ते 400 म्हणजे तिप्पट ते चौपट वाढ त्याच्या आर्थिक ह्याच्यामध्ये होऊन जाते. सर, मला इथे एक छोटासा मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे की तुमचे एक्सपर्ट त्यांची मुलाखत घेतात, पण त्यासाठी त्यांना कुठे संपर्क करावा लागतो का? हा, त्याच्यामध्ये तुमचं फक्त ऑफिसमध्ये एक्झॅक्टली बरोबर. त्याला संपर्क जो महत्वाचा आहे. आता आपण मग बोललो तर आपण त्याच्याप्रमाणे 3 टप्प्यामध्ये हे अभियान राबवलं जातं. बरं सर, आपण ह्याच्याविषयी थोडं बोला. एक फोन खोळंबलाय तेवढा आपला घेऊया. श्याम साठे आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. हा, ठीक आहे. नमस्कार श्यामजी, बोला. प्रश्न विचारायचं होतं. तो बोलतोय मी, श्यामसाठी बोलतोय. हा श्यामजी, सर तुमचा सलग प्रश्न विचारा. टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी करा. महाराष्ट्रातील महिला असतात ना. हॅलो. हा बोला, तुमचा सलग प्रश्न विचारा सर. आपले जिल्हा काहीतरी उपायुक्त होते, मी त्यांना भेटायला गेलो होतो म्हणजे समाज कल्याणचे. तर त्यांनी अशी अट टाकली होती की 25 ते 30 बायका पाहिजेतच. म्हणजे असं नाही का, बचत गट जर तयार करत असाल मागासवर्गीय महिलांचं वगैरे तर त्याच्यापेक्षा कमी महिलांचा बचत गट जर झाला तयार असा तर लोन भेटत नाही का? बरं, धन्यवाद श्यामजी. तर त्यांचा प्रश्न होता की ते समाज कल्याण विभागात गेले होते, तर तिथे त्यांना सांगितलं की 25 ते 30 महिला पाहिजेत. तर असं जसं मगाशी तुम्ही सांगितलं 10 ते 20 कंपल्सरी आहे. तर समाज कल्याण विभागानं
आपण त्यांच्याशी कन्फर्म करून घ्याल. म्हणजे त्यांना बचत गट म्हणजे कसं आहे, आता जे दारिद्र्यरेषेखालील महिलांचे जे गट आहेत तर त्याला आपण धर्मदाय आयुक्ताकडे रजिस्ट्रेशन वगैरे करीत नाहीत. त्यांनी स्वतः त्यांचं त्यांनी ठराव वगैरे घेतला, त्यांचं पासबुक आदेश सचिव वगैरे केलं जातं, त्याला पंचायत समिती आणि ग्रामपंचायत त्याला ऑथेंटिकेशन देतात आणि तो बचत गट स्थापन होऊन जातो. आणि आता आपण सांगितलं ते 20 ते 25 असं नाही, एकदा परत आपण कन्फर्म करून घ्या आणि त्यांना सांगा की ऍडिशनल शिव नागपूर यांनी टीव्हीवर सांगितलं आहे की 10 ते 20 लोकांचाच गट आहे, मग हे आपण कोणत्या आधारे त्याला एकदा परत कन्फर्म. पण म्हणजे अगदी 10 ते 20 महिला जरी एकत्र असल्या तरी त्यांना लोन मिळू शकतं. मिळू शकते, सगळा फायदा मिळू शकतो. आता फक्त एकच मुद्दा आहे की किती टक्के, म्हणजे त्याला नेमकं ती स्कीम कोणती आहे त्याच्यावर अवलंबून राहिलं. आणि नेमकं त्याचं एक गट नसेल तर 2 गटांना तो मिळू शकतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. बरं सर, ग्रामीण महिलांच्या सबलीकरणासाठी शासनाच्या काय काय योजना आहेत अजून? ग्रामीण महिलांच्या बचत गटासाठी किंवा सबलीकरणासाठी शासनाच्या जवळपास भरपूर योजना आहेत. तिथले महत्वाचं असं म्हणता येईल आपलं राष्ट्रीय सामाजिक कार्यक्रमामध्ये इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजना आहे, इंदिरा गांधी वृद्धावस्था पेन्शन आहे, मग PMGSY म्हणजे पंतप्रधान विमा योजना आहे. त्याच्यात पुन्हा प्रत्येक योजना जी आहे ती बचत गटाद्वारेच आपण राबवलं जातं. त्यांचे कुटुंब म्हणजे ते केंद्रस्थानी हे दारिद्र्यरेषेखालचे कुटुंबच ही केंद्रस्थानी आहेत. आणि महत्वाचं जे आता आपण मग एक माझ्या बोलण्याच्या ह्याच्यामध्ये राहूनच गेला मुद्दा की बचत गट प्रत्येक जे काही BPL कुटुंब आहेत व दारिद्र्यरेषेखालची गणना आता तो नवीन सर्वेक्षणामध्ये तो कन्सेप्ट पण त्यांनी कमी केलेला आहे. जी गरजू आहेत तर त्यांना गरजूंना एक त्यांचे गट स्थापन करणे, त्यांचे नर्चरिंग करणे, 3 ते 6 महिनेपर्यंत त्याचं वॉच केल्यानंतर त्याचं ग्रेडेशन केलं जातं 13 पॉईंटवर. ते ग्रेडेशन केल्यानंतर ते पास झाले की त्याला पहिला खेळतं भांडवल दिलं जातं. ते खेळते भांडवल ते पुन्हा अजून पुढे 6 महिन्यासाठी वॉच केलं जातं आणि पुन्हा त्यांचं ते खेळतं भांडवल त्यांनी परत करावं. म्हणजे अट आहे की ते काय 10 ते 15,000 रुपये मिळालं आहे, त्यांनी टप्प्याटप्प्याने परत करावं. त्यांना दुसरं मोठं कर्ज दिलं जातं, मोठं म्हणजे 1 ते 2 लाख वगैरे त्यांची जी रिक्वायरमेंट आहे. मग ती केल्यानंतर त्याची परतफेड झाल्यानंतर म्हणजे त्याला कर्ज म्हणजे त्याला जर त्यांचं 1 रुपया बचत असेल, त्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया जर असेल तर त्याला 4 ते 5 रुपये बँकेने कर्ज देतात त्याच्यामध्ये. आता हे कर्जावर व्याजाचा जो अमाऊंट आहे की साधारणतः 11-12% बँकेचं व्याज असतं. हे त्यांनी नियमित परतफेड करायची. म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे की शासनाचा असेल किंवा बँकेचा पैसा असेल तर ती त्यांनी नियमित परतफेड केल्यानंतर आता मध्ये महाराष्ट्र शासनानं ते मुनगंटीवार साहेबांनी आणि माननीय पंकजा मुंडे मॅडमनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांनी आमच्या मागे एक अधिवेशन हे झालं महिला मेळावा की 0% दरानं बँकेला कर्ज द्यायचं त्यांनी बचत गटाने त्यांनी हे केलेलं आहे. तो सध्याचा जो केंद्राचा दर आहे तो 7% पर्यंत 7%च्या वरचं जे काही हे आहे कर्ज आहे तर ते 7% दरानं सध्या बचत गटानं कर्ज दिलं जातं आणि ती रक्कम व्याजाची रास्त त्या बचत गटाच्या खात्यामध्ये जमा केली जाते. सर, आता खरं तर मला खूप छान असे तुम्ही बरेच मुद्दे आम्हाला सांगितले. जसं मगाशी आपल्या भारतजींनी सुद्धा एक प्रश्न विचारला होता की आता जसं तुम्ही सांगितलं की 20 ते 30 महिला जरी एकत्र असल्या बचत गटात तरी त्यांना लोन मिळू शकतं. ती महिला सक्षम होते, आपला एखादा व्यवसाय सुरू करू शकते, पण त्याचं मार्केटिंग करणं ही तितकंच महत्वाचं असतं. जसं तर मी एखादा व्यवसाय सुरू केला तर तो माझ्या घरापुरता मर्यादित न ठेवता जर मी 4 लोकांपर्यंत पोहोचले तर तो कळणार आहे की मी काय करते. त्याच्याविषयी आमच्या सखींना काही सांगा. मार्केटिंग हा एकदम महत्वाचा कन्सेप्ट आहे. जर आपण उत्पादन केलं आणि त्याला जर मार्केटिंग नसेल तर त्याचा उपयोग होणार नाही. तर महाराष्ट्र शासनामार्फत आपण मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून म्हटलं तर त्याच्यामध्ये विशेष त्याच्यावर आमचे पूर्ण जिल्हा प्रशासन त्याच्यावर लक्ष देतं. त्यासाठी जिल्हा प्रदर्शनी घेतले जातात, पुन्हा राज्यस्तरावर राज्य प्रदर्शनी घेतले जातात आणि त्यांचं स्पेशल त्याच्यामध्ये विक्री आणि त्यांचं एकमेकाशी कोऑर्डिनेशन हा त्याच्यामध्ये कन्सेप्ट केला जातो. आणि एक जे दर आहे आपण म्हणतो त्याला की हे त्यांचं मालाची पूर्ण विक्रीची अरेंजमेंट केलेली आहे. म्हणजे मॉलमध्ये आहेत, आम्ही मॉल वगैरे काही काही ठिकाणी केले, मॉल हे केलेले आहेत. नंतर पुन्हा ते आपले शेतकरी महिला आहेत त्याच्यासाठी कृषी विभाग आमचा आत्मा म्हणून कृषी विभागामार्फत त्याचे ते प्रदर्शन लावले जातात कृषी माल विकण्यासाठी. म्हणजे ग्राहक आणि उत्पादक याच्यामध्ये जो मधला व्यापारी वर्ग आहे तो त्याच्यामध्ये आम्ही कट केलेला आहे. म्हणजे तो त्याच्यामध्ये आहे. आणि महत्वाचं म्हणजे पॅकेजिंग वगैरे करून आमचे एक्सपोर्ट पण केले जातात. अरे वा. खरं तर ह्या बचत गटाद्वारे आपल्या महिलांना, आपल्या सखींना अजून कोणकोणते लाभ घेता येणार आहे त्या सगळ्या विषयी आपण चर्चा करूया. घेऊयात एक छोटीशी विश्रांती.
विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. चर्चा चालू आहे बचत गटाद्वारे ग्रामीण महिलांचं सबलीकरण आणि आपल्याबरोबर आहे श्री अंकुश केदार. सर, खरंच खूप छान अशी चर्चा आपली, म्हणजे तुमच्याकडून बरीच माहिती आमच्यापर्यंत येत आहे. मगाशी आपला एक छोटासा मुद्दा थोडा अजून सविस्तर करायचा राहिला. जसं तुम्ही सांगितलं की कौशल्य आणि रोजगार ह्या अंतर्गत तुमचे काही एक्सपर्ट येतात आणि युवक युवतींना त्यांच्यामध्ये कुठलं कौशल्य आहे ते जाणून घेतात. तर तो थोडा मुद्दा आम्हाला अजून सांगा. ह्या मुद्द्याच्या अनुषंगाने एक जो आपलं ते इंटेन्सिव्ह, सेमी इंटेन्सिव्ह आणि नॉन इंटेन्सिव्ह हे 3 प्रकारे आपण अभियान राबवण्यात मी आता सुरुवातीला सांगितलं. तर ह्याच्यामध्ये जे कॉन्टॅक्ट जे आपलं करायचं आहे ते पंचायत समिती, गट विकास अधिकारी आणि जिथे कुठं गरज पडेल तसं जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, प्रत्येक जिल्हा स्तरावर यंत्रणा आहे त्यांच्याशी त्यांनी संपर्क करायचा आहे. आणि हा संपर्क करीत असताना गट समन्वयक, विस्तार अधिकारी किंवा ग्रामसेवक यांच्या मार्फत केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आमचे गट समन्वयक तिथं ऑलरेडी हे यंत्रणेमध्ये नेमलेले आहेत. ते लोक ऑलरेडी त्या गावामध्ये जातात, प्रत्येक गावामध्ये. पण जिथे कुठं आपलं काही डाऊट वाटला तर आपण पंचायत समितीशी, गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी, त्या जिल्ह्याच्या आणि प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यांच्याशी संपर्क साधू शकतो. कारण खरं तर सर, हा जो बचत गट आहे, जसं सांगितलं की ह्याची संकल्पना तुम्ही आम्हाला सांगितली, याची सुरुवात झाली आणि आपल्या सगळ्या सखी खरं तर आत्मनिर्भर, स्वयंसिद्ध झाल्या, आपण सक्षम झाल्या आपण म्हणू शकतो. म्हणजे खूप व्यापक स्वरूपावर ह्याची सुरुवात झाली. पण मग आता काही वेळेला एखादा रोजगार सुरू केला, एखाद्या तुमचे सखीच नाही तर युवक युवती आजकालचे जे आहेत ते सुद्धा सुरू करू शकतात. पण जर पहिल्याच ह्याच्यामध्ये जर त्यांना यश नाही आलं किंवा तो जम बसला नाही त्या व्यवसायामध्ये, तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? माझं त्यांना एक मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा एक त्यांना एक महत्वाचा विचार राहील की कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानायचं नाही. जोपर्यंत तुम्ही मनातून हार मानाल तर तुम्हाला कोणी हरू शकेल, तर अदरवाईज तुम्हाला कोणी हरू शकणार नाही. तर एक कोणतीही गोष्ट जर आपण एकदा त्याच्यामध्ये आपण यश आणि अपयश हा मुद्दा गौण असतो, पण निश्चितच त्याच्यातून आपलं काय ते शिकायला मिळतं आणि ते परत शिकत चालावं लागेल. जर आपण मोठी उदाहरणं पाहिली आपण तर आतापर्यंत जे काही मोठे लोक झालेले आहेत ते फार गरिबीतून त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळं माझं सर्व सखींना सल्ला राहील की विचारित राहायचं, बोलत राहायचं आणि त्यांच्याकडून माहिती घेत राहायची. त्यांच्याकडे नाही झालं तर मग पुढं पळत जात राहायचं. म्हणजे थोडक्यामध्ये असं आपलं म्हणता येईल की त्याला हार नाही मानायची, म्हणजे जिद्द आणि चिकाटी ठेवायची. आता तर आमच्याकडे तर जसं महिलांचे एवढे असे हे आहेत की त्यांनी चांगले ऍक्टिव्हिटी, म्हणजे त्याचा पहिल्या तर आमच्याकडं काही आम्ही बाहेरच्या राज्यामध्ये महिला पाठवतो, दिल्लीला, त्याला चंद्रपूरला किंवा नाशिकला कार्यरत असताना. तर त्या अगोदर त्यांना ते माझ्या समोर यायला मग त्यांना जरा हे वाटायचं. मग पुन्हा म्हटलं ताई तसं नाही, म्हटलं आपलं हे असंच करावं लागेल आणि सांगायला काही हरकत नाही. म्हणजे येवला तालुक्यामध्ये काही पुन्हा त्र्यंबकेश्वर, नंतर चंद्रपूरमध्ये गोंडपिंपरी आहे, त्याच्यामध्ये ज्योती आहे, तिथले गट आता त्यांचे प्रोडक्शन आणि ते बिलकुल महाराष्ट्राच्या बाहेर त्यांच्या वस्तूला डिमांड त्याच्यामध्ये आली. त्याच्यामध्ये त्याला काय म्हणतात, त्याला तुती लागवडीचा प्रोजेक्ट त्यांनी एकदम व्यवस्थित केला आहे. बागला रेशमी किड्यापासून तुती, आणि मग त्याचे कोश वगैरे तयार करून आमचे खादी ग्रामोद्योग वगैरे त्याला विकत घेतात. 2-3 लाख रुपये त्यांनी एका सीझन मध्ये कमवत राहतात ते. आणि मग मधुमक्षी पालन आहे, विशेषतः बकऱ्यापासूनच, बकऱ्यांचा एक गट आणि दुसराच गट खानावळीवाल्यांचा, ते त्यांच्यामध्ये टाईप, तो त्याच्यामध्ये पैसा आम्ही फिरवतो. म्हणजे खूप उद्योग आहेत छोटे छोटे की जे आपण करू शकतो. सर, खूप छान माहितीमध्ये आपल्या सगळ्या सखींना तुम्हाला अशा काही छोट्याशा टिप्स जाता जाता अगदी थोडक्यात काय सांगावं असं वाटतंय, काय सांगाल? सर्व सखींना मला एकच सांगायचं आहे की जर कुठे एखाद्या ठिकाणचा अनुभव वाईट आला तर लगेच त्याच्यामुळे सगळंच वाईट आहे असं समजायचं नाही. आपण त्याला तिथं नाही आपल्याला वाटलं तर मग अजून दुसरीकडे जोपर्यंत आपल्याला जी इच्छित गोष्ट मिळत नाही किंवा इच्छित माहिती मिळत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा शांत संयमानं करायचा. म्हणजे रागराग करायचा नाही, आपल्यावर बी रागराग करायचं नाही, दुसऱ्यावर बी रागराग करायचं नाही, एवढंच माझा सल्ला राहील. अरे वा, खरंच खूप छान सांगितलं. खरं सरांनी जे आतापर्यंत आपल्याला माहिती दिली की बचत गटाद्वारे ग्रामीणच नाही तर आपल्या सगळ्याच महिलांचं सबलीकरण झालेलं, आणि त्यांनी खूप छान छोटीशी अशी टिप्स सांगितली की जो विश्वास आहे तो तुटू देऊ नका. विश्वास नावाची जी गोष्ट आहे जर ती आपण पकडून ठेवली तर आपल्या सगळ्या सखी, आपल्या सगळ्या महिला एकत्र येऊन खरंच छोट्यातून खूप मोठा उद्योग सुरू करू शकतात. आजचा हा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा. सर, खरं तर तुम्ही ते आलात आणि ह्या जी आम्हाला एवढी माहिती दिली त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार. धन्यवाद.
खरं तर प्रेक्षकांची अनुमती घेण्यापूर्वी आजचा सखी सह्याद्रीचा विषय काय होता, खूप छान प्रश्न तुम्ही सगळ्यांनी विचारले. पण आपला उद्याचा सुद्धा सखी सह्याद्रीचा विषय काय आहे ते जाणून घेऊया. उद्याचा विषय आहे ऊर्जा बचत आणि संवर्धन, आणि सहभागी आहेत हेमंत पाटील, व्यवस्थापक ऊर्जा संवर्धन, महाऊर्जा पुणे. करत भेटूया आपणही पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.